खेळाला सुरुवात होणार आहे। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत। बरोबर संध्याकाळचे 9:05 होत आहेत। पंचांनी टाइमची घोषणा केलेली आहे आणि दिलेल्या वेळेत आपण पाहतो इकडे पुढे हा सामना आतमध्ये सुरू होणार आहे। बक्षीस आपण पाहतो इथे बॅटिंग टीम साठी त्रिमूर्ती नर्सरी यांकडून पारितोषिक आहे। निलेश कांचन यांच्यासाठी 3 चेंडूवरती 3 षटकार जर त्यांनी खेळले तर त्रिमूर्ती नर्सरी यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी दिलं जाणार आहे। हे पारितोषिक हा बॉल कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून हा बॉल निघून गेला आणि चेंडू जाईल सरळ कव्हर सीमारेषेच्या बाहेर। रेस्ट्रिक्शनचा फायदा आहे पुढे आणि 4 रन आहेत। 4 रन तिथे येतील। या चौकारा बरोबरीत संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होत असताना धावपलकीचा सिलसिला आतमध्ये पुढे सुरू झालेला आहे। लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन घेऊन सिंहगड लॉयन्स मैदानावरती उतरलाय। दोन टीम मध्ये हा सामना मात्र बघण्यासारखा होईल कारण दोन्ही टीमची ताकद एक समान आहे। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही बघताय या आधीच्या सामन्यातल्या मॅन ऑफ द मॅच सारखं काही बक्षीस हे खेळाडूंना दिली जात आहेत। हा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होते खेळाडू। तर संघाच्या संघ मालकांकडून सुद्धा अर्जुन थापा यांच्यासाठी 501 रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा। आशिष एकनाथजी कांचन सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक अर्जुन थापा यांच्यासाठी त्यांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक तर आर्यासाठी सुद्धा 501 रुपयांचं पारितोषिक हे संघ मालकांकडून हे पारितोषिक आहे। आर्याला विनंती आहे, आर्या आपलं बक्षीस आहे ते बक्षीस घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। अखिलेश कांचन खूप धावत आपण पाहतो तिकडे चेंडूपर्यंत पोहोचला। अखिलेश कांचन आणि त्यांच्या टीमसाठी हा पुरंदरसाठी सामना खूप महत्त्वाचा आहे कारण काल मला वाटतं 100 पेक्षा जास्त धावा येऊन सुद्धा किंवा बनवून सुद्धा संघाला पराभव मान्य करावा लागला। त्यामुळे ही मॅच आणि इथून पुढे पारितोषिक फेरीपर्यंत जायचं असेल किंवा टॉप 4 पर्यंत यायचं असेल तर ती ही मॅच पुरंदरसाठी खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे टॉस जिंकल्याबरोबरच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि धावपलक आपण पाहतो पुढे तो आम्ही चेस करू, त्या धावपलकीचा पाठलाग करू या निर्णयाबरोबरही टीम पुढे आलेली आहे। 7 धावा धावपलकीवरती आतापर्यंत पहिल्या षटकासाठी मंगेश हरिहर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत। मंगेश हरिहर एक चांगले गोलंदाज आहेत। मंगेश हरिहरनं अनेक वेळा आपल्या उरुळी कांचनच्या गावासाठी पहिली षटकं टाकलेली आहेत। अनेक मोठ्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये मंगेश हरिहरची ओळख आहे, त्याची गोलंदाज आहे आणि या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये सुद्धा या खेळाडूचं गोलंदाजाचं वर्चस्व हे किती मोठं आहे हे ज्यावेळेस स्टॅटिस्टिक आपण चेक करतो त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल। आणि मंगेश हरिहरचं ज्यावेळेस तुम्ही क्रिकरोजवरती जाऊन प्रोफाईल चेक कराल त्यावेळेस त्याची इकॉनॉमी किंवा त्याच्याकडे असणाऱ्या विकेट्स तुम्ही बघा, त्यामुळे त्याची ताकद मोठी आहे असा हा खेळाडू। NK हा बॉल समोर कव्हरमध्ये खेळलेला हा चेंडू परफेक्ट पॉवर प्ले स्ट्रोक तिकडे। आता जी आम्ही सूचना मागाशी तुमच्यासाठी आणली होती हे खास 2 व्हीलर मालकांसाठी आणि 4 व्हीलर मालकांसाठी होती की जर तुम्ही मैदानावरती गाड्या घेऊन आलेला असाल तर त्या मैदान जे तुम्ही गाड्या घेऊन आलाय ते मैदानातून बाहेर घेऊन जा। तर आता त्या सूचनेची अंमलबजावणी आम्ही करतोय, आम्ही गेट बंद करतोय। 9 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झालेला आहे। जे गेट आहे ते मेन डोर आपण बंद करतोय। जर कोणाला अजूनही मैदानातून बाहेर गाड्या घेऊन जायच्या असतील तर तुम्ही घेऊन जा, तिथे आताही 2 लोक आमचे आहेत, मात्र आता ते डोर आपण बंद करतोय। या आयोजकांकडून सूचना आपल्यापर्यंत आलेली आहे। राहुलजी ननवरे यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक होतं। विशाल धारकची जी विकेट घेतली गोलंदाजाने त्या गोलंदाजासाठी 501 रुपयांचं पारितोषिक होतं। ते पारितोषिक सुद्धा आम्ही पुढे वितरित करीत आहोत। आशिष यादवनं जी विकेट घेतली होती आशिषसाठी ते 501 रुपयांचं पारितोषिक पुढे संघ मालक आपण पाहाल डॉक्टर समीरजी ननवरे यांकडून ही पारितोषिकं पुढे दिली जात आहेत। दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकीवरती 10 धावा पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धावा आपण बघितलेल्या आहेत। तर इथे आता एक सिंगल आली आणि धावपलक दुहेरी अंकामध्ये जाऊन थांबणार आहे। दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची मॅच आहे। सिंहगड लॉयन्सचं पार्ट आतापर्यंत जर बघितलं तर ते जड राहिलंय कारण चांगल्या संघांना या टीमनं पराभूत केलंय। हा चेंडू बॉल कुठे मारायचा हे शेवटपर्यंत उत्तर त्यांना मिळालं नाही आणि तो चेंडू मंगेश हरिहरनं हातावरतीच ठेवला। 1 धाव तिथे येईल।
दिवस रात्र क्रिकेटची टुर्नामेंट आपण बघतोय. डॉक्टर मनीमाई देसाई चषकाचं आयोजन आहे. उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 हे पर्व 3 आहे. ज्यावेळेस आपण सायंकाळी येतो या मैदानावरती कोवळ्या उन्हामध्ये पहिला सामना होतो आणि जसं जसं आपण पाहतो खेळ संध्याकाळकडे झुकतो तसं तसं वातावरण रंग बदलतो, रंग भरतो. ज्या काही गाड्या अजूनही मैदानावरती आहेत आपल्याला विनंती करतो आम्ही की आपण त्या सगळ्या गाड्या ह्या मेन गेटच्या बाहेर घेऊन जा अशी सूचना वारंवार आयोजकांकडून आपल्यापर्यंत येते. कारण त्या गाड्या ह्या खेळाडूंना लाईट्स ऑन केल्यानंतर त्रास देतात, त्यामुळे त्या गाड्या बाहेर घ्या, पटकन बाहेर घ्या ही सूचना आयोजकांकडून आपल्यापर्यंत वारंवार. हो, थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि स्क्वेअर लेग पंचांनी ओयूटीचा कॉल आणि NK धावबाद होत्याचं नव्हतं होतंय तिथे. निलेश कांचन सिंहगड लॉयन्स कडून निर्णायक मॅच मध्ये इतका मोठा खेळाडू धावबाद होणं ही संघासाठी गंभीर बाब मानली जाऊ शकते. कारण ज्या खेळाडूंना या मैदानावरती त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट उत्तमपणे हाताळलेले आहेत आणि या मॅच मध्ये सुद्धा ते एक चांगली मोठी इनिंग खेळू शकले असते. आता इकडे कॉलिंग मात्र फसलं आणि पहिला धक्का हा खेळाडू निलेश कांचन हे बाद होऊन माघारी गेले. कोवळ्या उन्हामध्ये पहिली मॅच आपण बघतो. जसं जसं आपण पाहतो सूर्य मावळतीच्या दिशेनं झुकतो, संध्याकाळकडे आपण वाटचाल करतो, वातावरण एक वेगळा रंग भरतो आणि सूर्य मावळतीला मैदानावरती आपण पाहतो पूर्णपणे तो मावळला की लाईट्स ऑन केल्या जातात आणि या लख्ख प्रकाशामध्ये चेंडू अधिक स्पष्ट तर खेळाडूंचा वेग सुद्धा वाढताना आपल्याला दिसतो आणि ही दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट आहे. सागर नाना पांगर यांच्यासाठी सुरेश शेठ जाधव यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक सागर नाना पांगारे यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. त्रिमूर्ती नर्सरी यांच्या माध्यमातून 13 धावा धावपलक्यावरती 1.5 षटकांचा खेळ समोर टाकून झाला. एक गडी या षटकामध्ये धावबाद होताना दिसला. एक खेळाडू धावबाद होऊन माघारी गेले. सागर पांगारेंना आता इथून पुढे आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग खेळणं आवश्यक आहे कारण ती वेळ आता पुढे येऊन थांबली. पुन्हा एकदा सचिन कुंभार निर्धाव टाकलेला चेंडू आहे. सचिन कुंभार यांचा षटक संपली. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक आहे तो 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिवसा क्रिकेट खेळतानाची ऊर्जा, त्यानंतर तुम्ही बघाल सायंकाळी हवामान थोडंसं थंडगार वातावरणामध्ये ताजेपणा हा उरुळी कांचनच्या मैदानावरती आणि या दोन्हीचा संगम म्हणजे दिवस रात्र क्रिकेटची टुर्नामेंट आहे आणि दिवसभराचा थकवा हा आरामाचा उजेड खेळाचा आनंद घेतात आणि प्रत्येक चौकारा षटकारावरती एक मोठा जल्लोष हा प्रेक्षकांचा आपल्याला अनुभवायला मिळतो. आकाशाच्या अंधारात उजळलेलं हे निखळ मैदान आहे आणि हे UK NPLचं पर्व 3 आहे. आकाशात एका साईडला चमकणारे तारे आणि खेळातला आपण पाहतो जाणारा थरारक सामना हा सुद्धा एक मोठा संगम आणि हे दृश्य मनाला भारावून टाकतं. जणू क्रिकेट आणि निसर्ग हा एकत्र आहे आणि हा एक निसर्गाचा सुंदर संगम हा UK NPLच्या माध्यमातून तुम्ही बघता. आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावपलकीवरती आहेत. एकाच गावातले सगळे खेळाडू आहेत. ऑक्शन पद्धतीतून पुढे आलेले आहेत. 10 टीम या स्पर्धेसाठी आहेत. त्यातल्या 2 टीम पुढे आहेत, पुरंदर आणि सिंहगड लॉयन्स. चेतन धनगर बॉलिंग ट्रॅक वरती येतील. षटक क्रमांक 3 टाकण्याची जबाबदारी चेतन. बॉल यावेळेस चेतन धनगर साठी पुढे. चेतन धनगरचा पहिला बॉल होता तो स्क्वेअर बॉल सांगितला मुख्य पंचांनी. ज्यावेळेस मुख्य पंचांना वाटतं बाबा हा चेंडू खेळाडूला जण खेळणं अशक्य आहे त्यावेळेस नियम 22 नुसार तो चेंडू आपण पाहिला अवांतर वाईट घोषित केला जातो. कोणताही खेळ ज्यावेळेस आपण नियमांना बांधून खेळतो त्यावेळेस त्या खेळाला एक वेगळी शोभा प्राप्त होत असते आणि क्रिकेटमध्ये सुद्धा असंख्य नियम आहेत आणि क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फुलोर लाईन
चेतन धनगरनं यावेळेस निर्धाव टाकलाय. ऑक्शन पद्धतीतून या उत्सवासाठी तुम्ही आलेला आहात. प्रत्येकावरती काही बोली लागलेली आहे. संघ मालकांची रणनीती उत्सुकता होती, कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये येईल आणि किती बोली कोणत्या खेळाडूवरती लागेल, ही सगळी उत्सुकता आपण या स्पर्धेमध्ये बघितली आहे. आडव्या बॅटनं बॉल स्क्वेअर लेगमध्ये अखिलेश कांचन संघाचा कॅप्टन आहे. बॉल हातातून निसटला होता, मात्र सचिनला पुढे पुन्हा एकदा तो चेंडू कव्हर करताना आपण बघितलं. 16 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आलेलो. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उरुळी कांचन गावातील खेळाडू आहेत. आपली क्षमता बाहेर काढण्याचं व्यासपीठ आहे तुमच्यासाठी. गेली 2 वर्ष ही स्पर्धा होतीये आणि पुन्हा एकदा सलगचं तिसरं पर्व. पृथ्वीराज कांबळे त्यांच्या पाठीमागे. बाईचा एक सिंगल पुढे प्राप्त होईल. बाईच्या एका सिंगलच्या बरोबरी धावपलकीवरती 17 धावा. 2.3 षटकांचा खेळ समोर आहे आणि 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 वरती हा धावपलक आहे. तर खेळ अजूनही मोठा आहे. निलेश कांचन बाद झाल्यानंतर आता इथून पुढे स्वप्नील जगताप आणि सागर पांगारे हे आपल्या संघासाठी किती धावा इथून पुढे गोळा करणार आहेत. फक्त नाव नाही तर कौशल्य आणि तुमची मेहनत ही तुम्हाला तुमच्या संघामध्ये स्थान देऊ नये किंवा तुम्ही त्या जोरावरती स्थान मिळवून आहात आणि पुन्हा एकदा तो खेळ दाखवायचा आहे. शतरक्षकाकडून झेल सुटला, मात्र दुसऱ्या साईडला दुसरा खेळाडू धावबाद झाला. 2 खेळाडू जे सलामीसाठी आतमध्ये आले होते ते दोनही खेळाडू धावबाद झालेले आहेत. दुसरा धक्का. आणि त्या खेळाडूंना आपण बघितलंय की तो धावबाद होताना, जे धावबाद होऊन मैदानातून माघारी गेलेले आहेत, अशा घटना एखादे चांगले खेळाडू आपण चांगल्या खेळाडूंना धावबाद होताना बघतोय. उमेश कुंभार इथे आमच्या बरोबरीत. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परिस्थिती बदलली, परिस्थितीने न्यूटन घेतलेला आहे. 17चा आतापर्यंतचा खेळ आहे. 2 गडी गमवलेत. अठरा धावा धावपलकीवरती आहेत. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळ थोडासा आपण पाहतो बॅटिंग टीम कडे थोडा आता विचार करायला लावणार हा डाव येऊन उभा राहिलेला आहे. कारण परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. ये बबलू सर 9 क्रमांक की जर्सी, ये हंसते हुए मुस्कुराते हुए चेहरे बताते एक फिर एक बार एक बेटर 3.0 का वर्जन. ठरवलं की करता येतं हे आयोजकांनी दाखवून दिलंय. ड्रिंक्स ब्रेक साठी आवाज दिलाय पंचांनी आणि लगेच तो ड्रिंक्स ब्रेक कव्हर केला जाणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा धावपलकीवरती आहेत. चला संपलेला आहे ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावपलकीवरती आहेत. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात केली जाणार आहे. पहिली इनिंग संपण्याअखेरीस आपण पाहाल अजूनही 5 षटक अजून पडणं बाकी आहे.
5 षटकं पण पाहाल येणं बाकी आहे. मॅच अजूनही सुरू आहे. दोन्ही संघांसाठी माहित आहे, दोन्ही संघ नायकांना निलेश कांचन मैदानावरती पाणी घेऊन येणं ही मोठी बाब आहे. कारण अनस्टॉपेबल अनबिटेबल असणारी टीम आहे. 3 मॅच आतापर्यंत सिंहगड खेळलाय आणि तिन्ही जिंकलाय. पहिले बाजीराव आहेत. पराभव अजून त्यांना माहित नाही. पराभव काय असतो हे त्यांना अजून ठाऊक नाही. 3 मॅच मध्ये लागोपाठच्या 3 विजय प्राप्त करणाऱ्या टीमला जर फाईट द्यायची असेल पुरंदर तर लढावं लागेल. पुरंदराचा इतिहास मोठा आहे. 19 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 14 षटकाला अखिलेश कांचन बॉलिंगसाठी पुढे येणारे खेळाडू आहेत. अखिलेश कांचनला पहिल्यांदा UKNPL साठी आम्ही बॉलिंग करताना बघतोय. कारण ज्यावेळेस गावची टीम खेळते त्यावेळेस तिकडे अखिलेश कांचन बॉलिंग करत नाही. मात्र आज कॅप्टन आहे आणि संघ नायक म्हणून पुढे आलाय. तर इकडे अखिलेश कांचनला ती जबाबदारी सुद्धा घ्यायची आहे आणि ती जबाबदारी त्याच्याकडे तो घेतोय. सागर नाना पांगारे एका धावेवरती मैदानातून माघारे. तिसरा धक्का लॉयन्स. षटक क्रमांक 4 ची सुरुवात आणि अखिलेश कांचननं षटक क्रमांक 4 च्या पहिल्या बॉलवरती मोठा धक्का देऊन टाकला. सागर पांगारेंना बाद होताना आपण बघितलेलं आहे. मोनू पडेकर यांना तुम्ही या टीम मध्ये बघता. संघर्ष ग्रुप 302 महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आहेत आणि एकोणीस धावा धावपलक्यावरती मोठा धक्का होता सागर पांगारेच्या बरोबर. नवीन फलंदाज मैदानावरती खेळण्यासाठी मंगेश कांचन पुढे आलेले आहेत. आता इथून पुढे तुम्ही रिस्क घेणं किंवा धोका पत्करणं गरजेचं नाही. इथून पुढे आता थोडंसं स्टेबल क्रिकेट तुम्हाला आवश्यक आहे. जेणेकरून कुठेतरी आता ज्या धोका आतापर्यंत झालेला आहे किंवा जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भर तुम्हाला पुढे काढता येईल. मोठे 3 खेळाडू लागोपाठ बाद झाले. ज्या 3 षटकांचा खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर आता इथून पुढे जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल किंवा मॅच मध्ये राहायचं असेल तर आता इथून पुढे एक भागीदारी तुम्हाला उभी करणं आवश्यक आहे. भागीदारीचं महत्त्व किती मोठं आहे. ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाचा संघ पडला होता, सगळा पडला होता, त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या पॅड कमिन्सनं मॅक्सवेल बरोबरी जी भागीदारी उभी केली होती ती आपण बघितली होती की पॅड कमिन्स बरोबरीत मॅक्सवेल लढला होता. पुरेपूर इंजुरी झाली होती त्याला. मात्र पॅड कमिन्स त्याच्या खांद्यावरती हात देऊन उभा होता. तू फक्त लढ, मी तुझ्या सोबत आहे. एक चांगली भागीदारी. काय मॅच मध्ये चित्र बदलं होतंय. पुन्हा एकदा अखिलेश कांचननं टाकलेला चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती तिकडे बघायला मिळाला. मोठा आनंद आहे. आणि तुम्ही बघायला आज एका मोठ्या स्पर्धेचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहात. 4थं षटक समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि धावपलकीवरती 21 धावा आहेत. आठवणी या कधीच सुखद नसतात, त्या नेहमीच दुःख देणाऱ्या असतात. सुखाचा कुठला क्षण चिरंजीवी झालाय का. पुन्हा चेंडू कदाचित बॅटच्या आतली कड, फाईन लेग पुढे उभा आहे. एकच धाव त्या चेंडूवरती येणार आहे. थोडंसं आपण पाहतो बॅटिंग टीमसाठीचा आता हा निर्णायक टप्पा आहे. कारण त्यांचे 3 महत्त्वाचे खेळाडू त्यातले 2 धावबाद आहेत. 2 खेळाडू धावबाद आहेत. हीच आतापर्यंत त्यांच्यासाठीची विचार करायला लावणारी बाब आहे. 22 धावा, 22 ऑन बोर्ड, 22 धावा. एक चेंडू या षटकातला शेवटचा अखिलेश कांचनला टाकायचा आहे. विनायक नागरगोजे डाऊन द ग्राउंड, माती कापत गेला बॉल मागे. लॉग ऑफ मागे उभा करून ठेवलाय गिरीश पवार स्वतः तिकडे. फेक गिरीश पवार जी तुम्ही बघताय सुंदर आहे. आणि 4 षटकांचा खेळ समोर बघता बघता पूर्णही झाला. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम तुम्ही बनवल्यात त्यात 23 धावा. 23 धावा धावपलकीवरती आहेत. सुखाचा कुठलाही क्षण चिरंजीवी झालेला नाहीये. झालाय का. पण जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात ना तेव्हा अविष्यही आनंद यात्रा होत आहे. तुमच्या नित्यक्रमाचा आनंद तुम्हाला घेता यायला हवा आणि त्यानंतर तुमची जीवन यात्रा ही मोठी आनंदही होत आहे. 10 टीम्स या स्पर्धेसाठी आहेत. त्यामध्ये अनस्टॉपेबल अनबिटेबल असणारा सिंहगड लॉयन्सला आता इथे थोडासा अडचणींचा सामना करताना आपण बघतोय. अडचणीत
तुम्हाला पुढे यायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. कठीण काळामध्ये धाडसानं कसं लढायचं, ज्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस वाचाल ना त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी समजून जातील. पृथ्वीराज कांबळे 5व्या षटकासाठी पुढे खेळाडू आलेले आहेत आणि हा बॉल उडवलाय विनायक नागरगोजे. पृथ्वीराज कांबळेचं स्वागत स्वॅगनं बॉल मारलाय आउट ऑफ द पार्क, षटकार. कोणतीच धावा सेगड लॉयन्स 5व्या षटकामध्ये तुम्ही आलेला आहात. पृथ्वीराज कांबळे उर्फ बारीक या नावानं ओळखला झालेला खेळाडू आहे आणि तो समोर हा बॉल यावेळेस चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम. क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून हा चेंडू माथेला गुदगुल्या करत निघून गेला आणि हा चेंडू सुद्धा धावा देऊन जाईल त्या 4. विनायक नागरगोजे. फायटिंग टोटल संघनायकांकडून सूचना आलेली आहे की काळ कठीण आहे, घाबरून नका, शेवटपर्यंत लढा. सूरज शेठ जाधव यांकडून लागोपाठ 3 षटकार 3 चौकार यांच्यासाठी 500 रुपयांची पारितोषिक खेळाडूंसाठी आलेले आहेत. मिडविकेट मध्ये हा चेंडू विनायक नागरगोजेसाठी ते पारितोषिक. त्रिमूर्ती नर्सरी यांकडून 500 रुपयांचं बक्षीस, लागोपाठ 3 चौकार 3 षटकारांसाठी 34 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या विकेटसाठीची भागीदारी आता पुढे तयार होते. 5व्या षटकाची सुरुवात दोन मोठ्या स्ट्रोकनं झालेले. तर आता येणारी अजूनही यानंतरची 3 षटकं आहेत आणि या चेंडू आपण पाहतो किंवा या षटकातले सुद्धा येणारे 3 चेंडू. पृथ्वीराज बॉलिंग ट्रॅकवरती 5व्या षटकासाठी. बॉल पुन्हा पुढे टाकलेला चेंडू डाऊन द ग्राउंड फटका. गिरीश पवार असतील पुढे. या चेंडूवरती एक सिंगल धाव तिकडे प्राप्त होणार आहे. कठीण काळामध्ये धाडसानं लढावं लागतं, तुम्हाला आधार शोधत बसावं लागत नाही. कठीण काळामध्ये धाडसानं तुम्ही लढा, स्वतःला मजबूत करण्याची वेळ आहे. पुरंदर सिंहगड 35 धावा आतापर्यंत 4.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. 35 आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनायक नागरगोजेनं पुन्हा एकदा आपल्या टीमला ट्रॅकवरती आणण्यासाठी काम केलेलं आहे, तो मदत करतोय टीमला. आणि पुन्हा विनायक नागरगोजे उडवलाय बॉल आउट ऑफ द पार्क. पुन्हा एक मोठी दाढ, षटकार. एक्केचाळीस धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धावा धावपलक, 4.5 षटकांचा खेळ, 5 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत. गरज होती एखाद्या अशा षटकाची बॅटिंग टीमला आणि विनायक नागरगोजेनं त्या षटकाची भर किंवा थोडासा बॅकलॉग इकडे भरून काढलेला आहे. तो बॅकलॉग या ओव्हरमध्ये तो भरून काढण्याचं काम करतोय. 41 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धावा धावपलक दाखवतोय. 2 षटकार 1 चौकार आहे पुढे आणि अजूनही एक चेंडू या षटकातला पृथ्वीराज कांबळेला टाकायचा आहे. मोठा रनअप आहे पृथ्वीराज कांबळेचा. मात्र काय बॅटिंग केले या ओव्हरमध्ये. विनायक नागरगोजे वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात केले नाही, हे महत्वाचं आहे. तुम्ही बघा 3ऱ्या वेळेस खेळाडू धावबाच्या उंबरट्यावरती होता. ऑलरेडी 2 खेळाडू टीम अशा तुमच्या बाद झालेले, त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती इकडे पुन्हा एकदा करणं चुकीचं आहे. लेग बाईच्या 2 आल्या आणि 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ समोर टाकून पूर्ण झालेला आहे. 20 धावांचं षटक होतं या आधीचं बॅटिंग टीमला, ते महत्वाचं राहील. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आता बॅटिंग पॉवर प्ले पुढे येणार आहे. 6वं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक कोणाच्या हातावरती द्यायचं हा महत्वाचा निर्णय संघनायक अखिलेश कांचनला घ्यायचा आहे. आणि ते बॅटिंग पॉवर प्लेचं षटक तो स्वतःच टाकतो का यावरती सुद्धा लक्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं घेऊन प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जाती धर्माच्या माणसांना बरोबर घेऊन या स्वराज्याच्या लढाया लढल्या. मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना साथ दिली. आणि लक्षात घ्या, प्रश्न केवळ खोट्या अस्मितेचा, केवळ पोकळ आत्मविश्वासाचा नव्हता, तर जीवनाच्या लढाया लढत असताना राष्ट्रप्रेमासाठी काय काय करावं लागतं याचा होता. तमन्ना नर्सरी यांकडून सुद्धा बॅटिंग टीमसाठी पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. 43 धावा धावपलक्यावरती, 43 आहेत. अखिलेश कांचन स्वतः संघ नायक बॉलिंग मार्कवरती पुढे आलेत. फुल टॉस टाकला होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातावरती मारलाय आपण मंगेश. आणि हा 4था धक्का आहे टीम लॉयन्सला. फुल टॉस सेंडू, आणि त्या फुल टॉस सेंडूला गॅप मध्ये ढकलू शकले नाहीत. क्रमांक बॅटिंग पॉवर प्लेचं 6वं सुरू झालं आणि 6व्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अखिलेश कांचनला यश मिळालं. मंगेश बाद होतील तर नवीन फलंदाज मैदानावरती शहजाद अन्सारी, जे न्यू बॅटर आहेत, राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. बॉलिंग अटॅक मोठा आहे सेगड लॉयन्सचा आणि त्यामुळे त्यांना माहित आहे कमीत कमी फायटिंग टोटल आपल्याकडे असावा जिकडे गोलंदाजांना लढण्यासाठी मदत होईल. कृष्णा कांबळेला या टीम मधून आपण खेळताना बघतो. निलेश कांचन यांची षटकं 2 आपण बघतो. विनायक नागरगोजे यांची 2 षटकं बघतो. शहजाद अन्सारींची षटकं बघतो. त्यामुळे बॉलिंग अटॅक हा लॉयन्सचा मोठा आहे. त्यामुळे एक फायटिंग टोटल तुम्ही उभा करा. तमन्ना नर्सरी यांकडून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. अखिलेश कांचन पुन्हा एकदा वेगात टाकलेला हा चेंडू. प्रश्न केवळ खोट्या अस्मितेचा किंवा पोकळ आत्मविश्वासाचा नाहीये. जीवनाच्या लढाया लढत असताना राष्ट्रप्रेमासाठी काय काय करावं लागतंय असं आहे. इकडे तुम्ही आपल्या संघासाठी खेळताय, काही बोली तुमच्यावरती ठेवलेली आहे. तुमच्या क्षमता तुमच्या या मैदानावरती सिद्ध करून दाखवायचेत. प्रत्येक सामना इथून पुढे अधिक चुरशीचा आहे. हा बॉल गिरीश पवार कडे. हो हो हो, पुन्हा एकदा समोर धावबादची संधी सुद्धा तिकडे तयार झाली होती. मात्र तिकडे खेळाडू आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. 1 धाव येईल. गिरीश पवारनं प्रयत्न चांगला केला होता. कौशल्य, मेहनत आहे. संघास तुम्ही स्थान मिळवलेलं आहे. इथून पुढचे प्रत्येक सामने अधिक रंगतदार तुम्ही बघणार आहात. आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी ही स्पर्धा खास बनलेली आहे. समर्थन आहे आणि जयघोष आहे. उत्साहपूर्ण वातावरण आहे. ऑक्शनमुळे या स्पर्धेची अजून आपण पाहतो गोडी वाढलेली आहे. शहजाद अन्सारी हा थोडा मारल्यासारखा तडाखा आहे. बॉल मारलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी. नागरगोजे ऑलरेडी 21 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. शहजाद अन्सारी यांकडे 7 आहेत. त्यामुळे या जोडीवरती लक्ष राहील की ही जोडी इथून पुढे आपल्या संघासाठी कशा धावा गोळा करते. दोन्ही मोठे खेळाडू आहेत, गेले अनेक वर्ष खेळलेत क्रिकेट. मिड विकेट मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न आणि बॉल तो स्टॉप तिकडे झालाय आणि फेक खूप लांब आहे. आणि तोपर्यंत धावा त्या चेंडूवरती 3 पडून पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा आल्यात. या 3 धावांनी धावपलक आपण पाहाल. षटक क्रमांक संपलं 6 आणि धावपलक्यावरती त्या 54 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस जो होणार आहे त्या टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय निलेशजी लुंकड सर, जे या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत आहे. निलेशजी लुंकड सर, त्यांच्या समवेत सन्माननीय विठ्ठलजी कासार, मल्हारीजी डोके सर आणि योगेशजी सातपुते
या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आम्ही संपन्न करत आहोत. चोपन्न धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावांचा आकडा आतापर्यंत. शेवटची 2 षटकं अजून पहिला डाव संपण्याअखेरीस येणं बाकी आहे. षटक क्रमांक 7 ला सुरुवात होणार आहे. 7व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलाय तमन्ना नर्सरी यांकडून. दोन्ही खेळाडूंसाठी बक्षीस आहे. एका षटकारासाठी लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. पुढे खेळ सुरू होणार आहे 7व्या षटकाचा. 54 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा खेळ समोर आपण बघतोय. फायटिंग टोटल पर्यंत येण्यासाठीचा प्रयत्न टीमनं सुरू झालेला आहे, केलेला आहे. गावाच्या मोठ्या प्रतिष्ठित टुर्नामेंटमध्ये तुम्ही प्रतियोगितेमध्ये आहात. तिकडे तुम्हाला तुमच्या स्वप्नांना अजून बळ मिळणार आहे आणि एका मोठ्या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचं स्वप्न तुम्ही डोळ्यासमोर ठेवलंय. मंगेश हरिहर पहिला चेंडू. पहिल्या बॉलवरती कुठेही कोणताही फटका अर्थात तिकडे धाव मिळणार नाही. मोठ्या फटक्यासाठीचा खेळ पुढे, मात्र धाव आली नाही. 54 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकाला सुरुवात झालेली आहे. कठीण काळामध्ये स्वतःला ताकदीनं प्रमोट करावं लागतं. लढाई विचारांची पुन्हा उभी आहे. शहजाद अन्सारी बॅक टू द पवेलियन. मंगेश हरिहरनं आपण पाहतो दिलंय 5वं यश टीमला मिळून. ती 5 धक्के संघाला, 5 खेळाडू, अर्धा संघ कोसळला. 54 धावा धावपलकीवरती 5वा खेळाडू बाद होऊन गेला या षटकामध्ये माघारी. टाइम लिमिट्स ऑन आहे. आज आपल्याला वेळेत आपण पुढे येतोय. वेळेत आपण आतापर्यंत सगळे खेळ आपण खेळवलेला आहे. इथून पुढे तीच वेळ आपल्यासाठी राहील. चेंडू बॅटचा टॉप एज. मोनू पडेकर आणि त्यांच्या बरोबरी त्यांचे साथीदार तिकडे मोठी धाव घेतली होती, मात्र बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांनी डिसिजन दिलेला आहे. तिसऱ्या पंचांकडून चेंडूची उंची चेक करण्याचा निर्णय हा पंचांचा कॉल आहे, हा अंपायर्स कॉल आहे आणि तिसऱ्या पंचांकडून चेंडूची जी उंची आहे ती चेक केली जाणार आहे. नो बॉल वरती चौकार आणि या टोटल धावा 5 धावा या चेंडूवरती. येणारा चेंडू घेऊन येईल फ्रीट. 59 धावा धावपलकीवरती 59 धावा धावपलकीवरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59. फ्रीटचा चेंडू खेळायचा कृष्णा कांबळेला. फ्रीटचा चेंडू होता कृष्णासाठी. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सुद्धा फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टंपला मारलाय आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड अंपायर्स आलेले आहेत. धावबाद खेळाडू झालाय की नाही हे आता तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे आणि डेंजर एंडला धावणारा खेळाडू कृष्णा आहे. कृष्णा कांबळे ओळखला जातो त्याच्या गोलंदाजीसाठी, मात्र आज त्याला बॅटिंग सुद्धा आपल्या संघासाठी करावी लागणार आहे. रंगमंच मोठा आहे आणि जशी परिस्थिती बदलते ना तशी भूमिका सुद्धा आपल्यासाठी आपली भूमिका सुद्धा तुम्हाला बदलावी लागते. बघायचं तिसऱ्या पंचांचा डिसिजन इकडे काय असणार आहे. कृष्णा डेंजर एंडला आहे. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या मात्र कायम वाजत राहिल्या पाहिजेत.
परिस्थितीनुसार खेळात चेंज आणि आपली भूमिका जी गरज आहे जिथे उभं राहायचंय तिथे त्या भूमिकेने उभं राहावं लागतं. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांचा कॉल काय? 6वा खेळाडू कृष्ण आहे ज्याच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. मल्हारी डोके. 6वा खेळाडू कृष्णाबाद. तिसऱ्या पंचांनी ओयूटीचा कॉल दिलेला आहे आणि तिसरा खेळाडू असा आहे तो धावबाद आहे. एकोणसाठ धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वा धक्का आहे. 59 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि त्यातला तिसरा खेळाडू असा होता जो धावबाद झाला. ओहो हो, यावेळेस पुन्हा एक मोठा धक्का. विनायक नागरगोजे. कॉट बेंडचा हा धक्का आहे. 7वा खेळाडू मैदानातून माघारी. लॉयन्स. आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा आहेत. असे प्रसंग येतात पुढे बघा. अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते आणि जे ठरवलंय प्रत्यक्षात तेच आपल्या बरोबरीत होतं असं नाही. अनपेक्षित प्रसंग माणसाच्या आयुष्यात येऊन पुढे उभे राहतात आणि कदाचित त्याला आयुष्य असं म्हटलं जातं. आणि आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा आहे. इथे प्रत्येक जण तुम्हाला अगोदर खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. हा पट बुद्धिबळाचा आहे आयुष्याचा. तुम्हाला खेळ शिकवला जाईल आधी आणि तुम्ही एकदा खेळ शिकला की तुम्हाला हरवण्यासाठीच खेळलं जाईल. मात्र हल्लीचं जग तुम्ही पहा असं आहे जिकडे एखाद्याला हरवणं सोपं आहे, एखाद्याला जिंकणं अवघड आहे. आकाश भटेवारा. मंगेश हरिहरचं प्रतिम षटक राहिलंय. 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 59 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. टाइम संपल्याची घोषणा पंचांनी केलेली आहे. 7 षटक टाकण्यासाठी जो वेळ होता त्या वेळेच्या पुढे गेलाय तुम्ही. त्यामुळे या षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये तुम्हाला या षटकासाठी. नाही नाही तो टाइम वेगळा आहे सर. तो टाइम वेगळा आहे. तो टाइम वेगळा. इकडे तिसरे अंपायर सुद्धा आमच्या बरोबरीत आहे. ऑनफिल्ड अंपायर सुद्धा तिकडे. तो टायमर हा वेगळा आहे. हा टायमर फक्त आम्ही ऑनलाईन व्ह्यूअरसाठी लावलाय. तो तुमच्यासाठी मॅटर करत नाही. तुमचा टाइम इकडे पंचांनी सेट केलेला आहे. इकडे पंचांनी थांबवलं की थांबायचंच. 7 षटकांचा खेळ. 59 धावा धावपलकीवरती. 59. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पृथ्वीराज. कठीण काळामध्ये धाडस महत्वाचं. धाडस महत्वाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आपण चर्चा केलेली आहे. कसं धाडस तयार होतो तुम्ही पहा. बॉल यावेळेस ओ हो हो शतरक्षक करतोय मोठी चूक. मोठी चूक केली आहे शतरक्षकानं. बॉल त्याला अडवता आला नाही. एकही धाव मिळाली नसती. तिकडे 4 तुम्ही देऊन टाकल्यात.
तर या धावा त्यानंतर पुढेच काट्यासारख्या टोचतील आपल्याला. संघ फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. 63 आतापर्यंत 7 धक्के टीमला आहेत. निखिल गायकवाड, ओहो हो, पृथ्वीराज कांबळेचा यावेळेस भन्नाट वेग. डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत तो चेंडू रक्षकाच्या हातावरती. व्हिएतनाम राष्ट्र जर तुम्ही बघितलं ना, व्हिएतनाम राष्ट्राने एकदा अमेरिकेला पराभूत करून टाकलं होतं. आणि ज्यावेळेस व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षाला विचारलं होतं की अरे इतका मोठा अमेरिका देश, तुमचं राष्ट्र एवढंसं, तुम्ही अमेरिकेला कसं पराभूत केलं, त्यावेळेस त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती वापरली. हा इतिहास आहे मोठा. बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ची कहाणी. आणि हल्ली सुद्धा तुम्ही बघा, युक्रेन इस्रायल अमेरिकेचं जे युद्ध आहे, ज्या युद्धाचा आपण बघितलं होतं त्याचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसायला सुरुवात झाली होती. आणि असं वर्तवलं जाते, आता आम्ही जर्नलिझमची माणसं आहोत, की हे जागतिक तिसरं महायुद्ध होऊ शकतं किंवा घडू शकतं. आता एखादं राष्ट्र असं म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला मारताय मग आम्ही मरून जाऊ. 5 राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत आणि एखादा अणुबॉम्ब जर पडला ना या युद्धामध्ये, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पृथ्वीराज कांबळेनं बॅकलॉग काढला त्याचा या आधीच्या षटकातला. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. युद्ध आता निवळण्याच्या मार्गावरती आणण्यात आलंय. मात्र जर एखाद्या राष्ट्रानं अणुबॉम्ब टाकला तर त्या अणुबॉम्ब टाकल्यानंतरचा परिणाम इतका मोठा होईल, 10 सेकंदात 15 कोटी माणसं मरतील. 15 कोटी माणसं जर मेली तर परिस्थिती काय होईल. आणि या युद्धाचा परिणाम असा होईल की पृथ्वीवरती फक्त 30% माणसं जिवंत राहतील आणि त्या 30% सुद्धा 70% भारतामधली राहतील. चौथा खेळाडू धावबाद होणार आहे सिंहगड. निलेश कांचन जिकडे धावबाद झाले, पाटील मैदानातून माघारी गेले, तिकडे तुमची परिस्थिती बदलली. तुमचा नेता पडला आणि पुढे आठ खेळाडू बाद धावपलक्यावरती 63 धावा पूर्ण आहेत. 63 धावा धावपलक्यावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आवाज दिला जातोय, एक चेंडू शेवटचा टाकायचा आहे पृथ्वीराज कांबळेला. आणि आकाश आपण पाहतो पुढे, ज्यांना शेवटचा एक चेंडू खेळायचा पृथ्वीराज कांबळेनं. पहिल्या बॉलवरती चौकार तो मिसफिल्डमुळे आला होता, मात्र त्यानंतरची गोलंदाजी त्याची चांगली राहिली. चेतन धनगर असावा मागे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 5वा खेळाडू धावबाद. 10 मला वाटतं 8-9 खेळाडू बाद झाले, त्यातले 4 का 5 खेळाडू धावबाद होऊन मागे.
काकडे सर 48 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता मॅच मध्ये 48 चेंडू 65 धावांचा प्रवास लेट्स प्ले डावाची सुरुवात पहिला चेंडू पृथ्वीराज कांबळेंना केली खेळ ऑन गेम इज ऑन विनायक नागरगोजेचं स्वागत 4 न जबाबदारी आता पुढे बॉलिंग स्कॉड थोडंसं बदललं या मॅचसाठी कारण निलेश कांचन दिसत नाहीयेत पहिलं षटक घेऊन षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण पाहतो कदाचित त्यांना आपण पुढे बघू शकतो मात्र विनायक नागरगोजेंकडून पहिलं षटक टाकून घेण्याचा निर्णय या मॅचमध्ये कमी धावपलकेचा खेळ आहे आणि कमी धावपलकेच्या मॅचमध्ये आता इथून पुढे या मॅचमध्ये आपलं स्थान कंटिन्यू ठेवायचं असेल आपला दबदबा जर कायम ठेवायचा असेल तर लाईन लेन टीम तुमच्यासाठी महत्त्वाची लाईन लेन जर हुकली या विकेटवरती फलंदाजांचा दबदबा कायम दिसलाय स्लोअर वन कधी परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू एखाद्या वेगवान गोलंदाजाचं स्लोअर वन सुद्धा प्रमुख अश्र मानलं जातं जसप्रीत बुमराहनं ज्या 4 विकेट न्यूझीलंडच्या अगेन्स्ट घेतल्या आणि आपण विश्व विजेता राहिलो त्या मॅच मधलं स्टॅटिस्टिक ज्यावेळेस तुम्ही अनुभवाल किंवा संपूर्ण वर्ल्ड कपचं जे स्टॅटिस्टिक तुम्ही बघाल की वेगवान गोलंदाजांनी किती स्लोअर वन टाकलेले आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा विश्वविजेता T20 विश्वचषकामध्ये वेगवान गोलंदाजांनी सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही बघा स्लोअर वन चेंडूला पसंती दिली हा चेंडू पुन्हा एकदा कट केलेला बॉल परफेक्ट क्रिकेटिंग शॉट आहे क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय गिरीश पवारनं पहिल्याच बॉलवरती त्यानं सुद्धा वैयक्तिक खातं ओपन केलंय 4 धावांनी हा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका थोडासा फसलेला आकाश चेंडू खाली झेल पकडलाय आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का गिरीश पवार माघारी विशाल गायकवाड हा नवीन फलंदाज आतमध्ये आता समोर येईल कमी धावपलक जरी असला तरी टीमनं शेवटपर्यंत लढण्याचा पवित्र दाखवलाय निलेश कांचन असे मॅच खेळण्याचा अनुभव मागे अनेक वर्षाची गुंतवणूक आहे आणि आज या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा वापर करायचा आहे तर पुढे बॅटिंग टीमनं सुद्धा पृथ्वीराज कांबळे ओपनिंगसाठी पुढे आलेला आहे प्लॅन घेऊनच आतमध्ये आहेत कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हा सगळा या मॅचचा आराखडा दोघांमध्ये आपण पाहतो संघनायकांनी खेळाडूंनी त्यांच्या डोक्यामध्ये तयार केला आणि खेळ सुरू ठेवलेला आहे विरुद्ध दिशेने हा फटका विशाल गायकवाड पहिला चेंडू विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वीराज कांबळे बरोबरीत विशाल गायकवाडचा समन्वय चांगला दिसला इकडे ओव्हर थ्रो तिकडे तो चेंडू कव्हर केला जाईल आणि 2 धावा शेवटच्या चेंडूवरती येतील 2 धाव्यांनी षटक क्रमांक पहिलं विनायक नागरगोजे यांनी आपलं पुढे टाकून घेतलं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय तो 11 धावा 42 चेंडूमध्ये बनवायच्यात अजून विजयासाठी 54 धावा 42 चेंडूमध्ये 54 धाव्यांची आवश्यकता मंजिल अभी दूर है जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है दर्द सबके एक से है लेकिन हौसले बुलंद है कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है हार्ड द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री 7.71 रिक्वायर रन रेट प्रति षटका पाठीमागे के निलेश कांचन बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन पुढे या मॅचची कहाणी काय हृदयाचा ठोका वाढवणार का हा सामना कमी धावपलकेमधलं एक वेगळं सौंदर्य या मॅचमध्ये बघायला मिळेल का हा क्रिकेटचा आनंद मोठा आहे
लढल्याशिवाय पर्याय नाही. सहज सोप्या पद्धतीने विजय तुमच्याकडे राहणार नाही. एफर्ट्सच द्यावे लागणार आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस टू टीम. लॉयन्स पुरंदर. पहिला बॉल पृथ्वीराज अक्रॉस द लाईन पुढे खेळले. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलेला आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आहे आणि 2 धावा तिकडे पळून पूर्ण सुद्धा आहेत. आतापर्यंत दोघांचं कॉलिंग अप्रतिम राहिलंय. समन्वय चांगला राहिला दोघांमध्ये आणि 2 धावा तिकडे आल्या. 41 चेंडूंचा मॅच आहे आणि 41 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या अजून 52 धावा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वाय वाय. यानंतर होणारा मॅचचा टॉस. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो आम्ही की आपण नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठाच्या पुढे या. 13 धावा धावपलकीवरती आहेत. वाय वाय यांचं या ठिकाणी आपण पाहतो मैदानावरती आगमन होत आहे. 14 धावा धावपलकीवरती. 1.2 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा खेळ समोर आहे. 40 चेंडूंची मॅच आहे अजून आणि 40 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 51 धावांचा हा खेळ अजून डावा शिल्लक आहे. हृदयाचा ठोका वाढवतो क्रिकेटचा खेळ. तुम्हाला आनंद देतो मात्र तो सहज सोप्या पद्धतीने सुद्धा देत नाही. कस लागला जातो. डीप लॉग ऑफ मध्ये मिड ऑफला घेतला. लॉग ऑनला आपण पाहतो मागे नेऊन तिकडे उभं केले लाईन वरती. निलेश कांचन हा बॉल मिड विकेट मध्ये मारण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विशाल गायकवाडचा खेळ तमाम. दुसरा धक्का पुरंदर फायटर. पलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 14 आहेत. तर नवीन फलंदाज आतमध्ये पाठवले गेलेले आहेत मोनू बडेकर. 39 चेंडूंचा खेळ आणि 39 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 51 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. 39 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता खेळात आहे. हा सामना अजूनही सोपा नाही. 14 धावा धावपलक. हा बॉल फटका फसला. कृष्ण डाऊन दी बॉल. कृष्ण डाऊन दी बॉल आणि मोनू बडेकर. बिग विकेट इज गॉन. शून्यावरती धक्का. बिग बॅटल. निलेश कांचन पणा मोनू बडेकर. मोठा धक्का हा मोनू बडेकर यांच्या स्वरूपामध्ये. मोठा धक्का आहे हा. 3 खेळाडू. तिसरा धक्का होता हा संघासाठी. 14 धावा धावपलकीवरती स्थिर आहे धावपलक. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 आहेत. 38 चेंडू मध्ये अजून 51 धावांची गरज आहे. 38 चेंडू मध्ये 51 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. वातावरण बदललंय. आतमध्ये नका कोणी येऊ. आतमध्ये नका येऊ. लाईनच्या आतमध्ये नका कोणी थांबू. मॅच आहे. मॅच सुरू आहे. निलेश कांचन एनके पुन्हा एकदा ट्रॅक वरती. ओ हो निलेश कांचन स्विंग अँड मिस ची कहाणी. दबाव वाढायला सुरुवात झालेली आहे. दबाव वाढायला सुरुवात आहे या मॅच मध्ये.
हृदयाचा ठोका या मॅचने इन्क्रीज केलाय, उत्कंठा शिगेला पोहोचवलेला आहे. 1.5 षटकांचा खेळ, 14 पूर्ण, 37 चेंडू, बनवायच्यात 51 धावा. 37 चेंडू मध्ये 51 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये अजून शेष आहे. निलेश कांचन हा बॉल मात्र पंचांनी पुढे कळवलाय. हा स्वेअर एका अतिरिक्त धावेने धावफलक 15 वरती जाणार आहे. 37 चेंडू मध्ये बनवायच्यात 50 धावा. ग्राउंडच्या आतमध्ये, लाईनच्या आतमध्ये काही प्रेक्षक आलेले, त्यांना विनंती करतो आम्ही की तुम्ही लाईनच्या बाहेर या. टॉस होतो यानंतर होणाऱ्या मॅचचा. दोन कॅप्टन पुढे आहेत आणि तो नाणेफेकीचा कौल. बॉलही पुढे पण पाल समोर मंगेश हरियार यांच्यासाठी 2 पॉवर प्लेची षटकं टाकून पूर्ण झालेले आहेत आणि पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा आहेत त्या 15. या आधीच्या षटकामध्ये निलेश कांचन यांनी धावा ज्या खर्च केल्या त्या धावा राहिल्या त्या फक्त 2. 4 धावांचं षटक होतं, 2 विकेट सहित. साहूर मध्ये विजयासाठी 50 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि बनवायच्या त्या 50 धावा. बनना है तो समिंदर की तरह बनो, लोगों के पसीने छूटने चाहिए आपकी गहराई नापते नापते. निलेश कांचन, निखिल भैया कांचन संघ मालक तर पुढे संघाचे संघ मालक गणेश शेठ बेदरे यांच्या मालकीचा संघ पुढे. असे 2 संघ मालक ह्या मॅच मधून समोर आलेले आहेत आणि खेळ 36 चेंडूंचा शिल्लक आहे आणि 36 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. कृष्णा कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णाला आणलंय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. कृष्णा काय करेल या मॅच मध्ये? कृष्णाची गोलंदाजी. हो कृष्णा पहिला बॉल स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. पहिला चेंडू वाईट सांगितलाय कृष्णाचा आणि एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 16. 36 चेंडू आणि अजून विजयासाठी बनवायच्या त्या 49 धावा. 36 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती हा मॅचचा मुवमेंट बदलेल, समीकरण बदलेल, डाव बदलेल. 36 मध्ये 49 ची गरज. कृष्णानं खेळलेला आपण कृष्णाने टाकलेला हा चेंडू समोर. थोडासा फंबल तिकडे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न झाला. 2 धावा तिथे येतील. 2 धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 18 धावा. 35 चेंडू आणि बनवायच्यात अजून 47 धावा. 35 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आपण पाहतो खेळामध्ये. बिल्ड द स्ट्रॉंग डिफेन्स बिफोर द एंटरिंग इनटू द न्यू टेरिटरीज असं म्हटलं जातं. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी मजबूत संरक्षण तयार करावं लागतं. हा बॉल यावेळेस मारलाय लॉग ऑफ सागर नाना आणि पृथ्वीराज कांबळे माघारी. पृथ्वीराज कांबळे बाद. कृष्णानं काम केलंय मोठं. चला नवीन फलंदाज ताबडतोब आतमध्ये. केलेले पृथ्वीराज बाद होऊन माघारी. धक्का क्रमांक संघासाठीचा 4था. 18 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला. 34 चेंडू आणि बनवायच्या त्या 47 धावा. प्रेक्षक गॅलरी आहे, तुडुंब भरलेल्या ह्या प्रेक्षक गॅलरीज आहेत जिकडून या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतला जातोय. मोठी मॅच ही, मोठ्या मॅचचा मोठा रणांगण आपण पाहतो. अर्थात तो चित्त थरारक क्षण पुढे आहे आणि हा प्रेक्षकांचा उत्साह प्रेक्षक गॅलरी मधून तुम्ही सर्व ऑन स्क्रीन वरती बघताय. 34 चेंडू मध्ये 47 धावांचा प्रवास शेष आहे. नवीन फलंदाज मैदानावरती पाठवले संकेत. कृष्णाचा हा चेंडू बॅक टू द बॉलर.
कृष्णाचा चेंडू सागर पांगार यांनी थांबवला. एक धाव आली संकेत. एका धावेनं शेवटचे चेंडू 33 शिल्लक आहेत आणि 33 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात अजून 46 धावा. 33 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता आपण पाल खेळामध्ये पुढे. दोन्हीकडून हा सामना अजूनही आता बरोबरीत आहे. पॅरलल ही मॅच, समांतर आहे हा खेळ. पुरंदर सिंहगड चेंडू मंगेश आपण पाहतो हरिहर. आपल्या संघासाठी आता इथून पुढे मंगेश हरिहरला उभं राहावं लागेल. अनुभव पाठीमागे टेनिस बॉल मध्ये एक धाव शॉट, एक शॉट धाव, एक शॉट धावेचा कॉल पंचांकडून पुढे सांगण्यात आलेला आहे. म्हणजे एकच धाव त्या चेंडूवरती येईल. एका धावेनं धावपलकीवरती 20 धावांचा आकडा आता पुढे आपण पाल बनवला गेलेला आहे. 20 धावा म्हणजे अजूनही विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. पंचांचे निर्णय असतील ते अंतिम असतील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. 20 धावा धावपलकीवरती, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 आहेत. हृदयाचा ठोका वाढवला या मॅचनं. अंगावरती काटा उभा केलाय. 20 धावा धावपलकीवरती, 2.4 चा खेळ समोर. हो यावेळेचा चेंडू नो बॉलचा कॉल पंचांकडून आणि त्या चेंडूवरती धाव पडून एक. नो बॉल वरती एक आली. 22 पूर्ण येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. येणारा चेंडू फ्री हिट घेऊन येणार आहे. 32 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 43 धावा. 32 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. कृष्णा कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती. पाठीशी कृष्ण हवा असं म्हटलं जातं. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो. मात्र शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्या दिशेला. शब्द म्हणजे अंधकौर, ओटात एक पोटात भलतस. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, मात्र शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. आणि हा कृष्ण आहे. फ्रीडचा चेंडू कृष्णाने निर्धाव टाकला. फ्रीडचा चेंडू कृष्णा निर्धाव टाकून गेलेला आहे. ज्यावेळेस अर्जुन रणांगणावरती लढायला उभा राहिला होता त्यावेळेस त्याला दिसलं ही सगळी आपलीच माणसं आहे ज्यांच्या बरोबरीत लढायचं आहे. त्यावेळेस त्या अर्जुनानं श्रीकृष्णाला सांगितलं की श्रीकृष्ण मला हे युद्ध करायचं नाही, मला युद्ध करता येणार नाही. पॉइंट मध्ये चेंडू जाईल. अर्जुनाला क्लेश निर्माण झाला होता की अर्जुन म्हटला श्रीकृष्णाला की मला युद्ध करायचं नाही. श्रीकृष्णाने सांगितलं होतं तू फक्त निमित्त आहेस, तुला लढावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. 23 धावा धावपलकीवरती, 30 चेंडू आणि बनवायच्या त्या 42 धावा. ड्रिंक्स ब्रेक मध्ये मेंटॉर संघ नायक काय सांगतील आतमध्ये खेळाडूंना. पाणी फक्त निमित्त आहे. पाण्याबरोबरीत या मॅच मध्ये मोठे निरोप पुढे पाठवले जाणार आहेत. आणि असं म्हटलं महाभारत का घडलं, रामायण का घडलं याच्या मुळाशी तुम्ही जा. चुकीच्या ठिकाणी बोलल्यानंतर काय होतं आणि काहीच न बोलल्यानंतर काय होतं हे पास आउट केले जातील निरोप.
23 धावा धावपलकीवरती आहेत. आकाश भटेवारा यांना आपण पाल बॉलिंग मार्क वरती आणलंय. आकाश भटेवारा समोर चेंडू मारलाय सीमारेषेच्या जवळून सरळ सीमारेषा पार. 4 रन. ओहो बॅटला लागला होता चेंडू स्लिपच्या समोर पडला. 1 धाव येईल. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचं चषक आणि सन्मान चिन्ह आम्हाला या स्पर्धेसाठी देणारे आपल्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार सन्मान श्री प्रशांत प्रवीणजी हिरवे, श्री सुशांत दिलीपजी निकम आणि श्री रवींद्र जगन्नाथजी माने. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी चषक आणि सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेली मोठी मदत आहे त्यांची या स्पर्धेसाठी. त्यांचे आयोजकांच्या वतीने आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आपण ह्या टुर्नामेंटसाठी मोठी मदत आपल्याला या स्पर्धेसाठी तुम्ही ठेवताय. 28 मध्ये 37. मंगेश हरियर ना चेंडू आकाश भटेवारा यांचा धाडलाय सरळ सीमारेषा पलीकडे. धावा धावपलकीवरती 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपलक आहे. एका धावेचं महत्व या मॅच मध्ये फार मोठं आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना एक मोठं तुफान आणतो का? समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातली वादळ अधिक भयानक असतात. बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसवता चेंडू. कव्हर मागे आहे. कव्हर मागे समोर आहे. 1 धाव त्या चेंडूवरती. एका धावेनं मॅच मधला ट्विस्ट वाढताना दिसतोय. एका सिंगलनं मॅच मधलं गणित बदलणार आहे. 33 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू मध्ये बनवायच्या 32 धावा. 26 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. या मॅच कडेच लक्ष होतं आज प्रेक्षकांचं, कारण ही मॅच भारी होणार होती आणि ती मॅच भारीच होती. संकेत जाधव डाऊन द ग्राउंड. आपण पाल हा फटका एनके मागे. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन. 1 धाव तिथे. 34 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 34 धावा धावपलकीवरती. 25 चेंडूंचा खेळ आणि बनवायच्यात अजून 31 धावा. 25 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता खेळामध्ये. सी आकाश भटेवारा. हा बॉल यावेळेस शरीरापासून दूरवरती ठेवलेला चेंडू होता. 1 धाव आता पुढे आणण्याचं काम टीम करते. वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात संघ जात नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये 35 धावा धावपलकीवरती. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडूंचा खेळ आणि बनवायच्या 30 धावा. 24 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू इथून पुढे लाईन आणि लेंथ वरतीच टाकावा लागणार आहे. कोणता गोलंदाज कधी कोणी पुढे आणायचा, कोणत्या परिस्थितीमध्ये, हा धाडसी निर्णय आता निलेश कांचनने या मॅच मधून घ्यावा लागणार आहे. आणि 5व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती कृष्णाला पुन्हा एकदा चेंडू हातावरती दिलेला आहे. कृष्णा. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक प्रॉब्लेमचे 3 उपाय असतात. एक तर तो तुम्ही स्वीकार करा, नाहीतर त्यात बदल करा, नाहीतर मग सरळ तो सोडून द्या. कृष्णाला थांबवलं. विनायक नागोरगोजेंना बॉलिंग ट्रॅक वरती आणण्याचा निर्णय. मंगेश हरियर ऑन स्ट्राइक. 24 चेंडू 30. ही मॅच ऑन आहे. वाय इकडे आमच्या बरोबर त्या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. वाईटची हॅट्रिक करणारा वाय आज या स्पर्धेसाठी. 24 चेंडू 30. ओहो पुन्हा एक आपण पाहतो चांगला चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात थोडासा बाहेर गेला बॉल. पंचांनी स्क्वेअर चेंडूची घोषणा पुढे सांगितली. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती खेळ 36 चा पूर्ण आहे. हॅपीनेस चूज करावा लागणार आहे. फर्स्ट प्रायोरिटी काय ती ओळखावी लागणार ह्या मॅच मधून.
लढणं हाच एकमेव पर्याय. तुमचे दुःख कोणी लक्षात ठेवणार नाही. इकडे विजय मिळवणं हाच एकमेव पर्याय तुमच्यासाठी आहे. या जगात तुमचं नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही, कारण इथं फक्त यशाची भाषा चालते, पराभवाची भाषा आणि तसे शब्द कुणाच्याच कानात जात नसतात. त्यामुळे जिंकणं हाच एकमेव पर्याय. 23 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 28. 23 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता खेळामध्ये. बॉल यावेळेस थोडासा हाफ ट्रॅकर होता, ओळखला चेंडू संकेतनं आणि आडव्या बॅटनं हा चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेग एरिया फोडणारा ठरतोय. खणखणीत चौकार. बावीस चेंडू मध्ये 24 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. जवळ आलेला सामना आहे, फार जवळ आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकरच होता. मिड विकेट पुढे आणि फंबल बॅकअप मागे उभा आणि 2 धावा त्या चेंडूवरती. 2 धावांनी खेळ बदललाय. 21 चेंडू आणि आता बनवायच्या राहिल्यात त्या 22 धावा. 21 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 43 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या विनायक नागरगोजन आपल्या टीमसाठी धावा बनवल्या होत्या पडत्या काळामध्ये, तोच गोलंदाज आहे समोर. 2 षटरक्षकांच्या मधून चेंडू तरी ओलांडून सीमारेषेच्या बाहेर. 4 आणि 20 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या अजून 18 धावा. 20 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. बॉल यावेळेसही मोठ्या फटक्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो चेंडू बॅटवरती मिडल नाही होतोय. 19 चेंडूंचा खेळ आणि 19 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 18 धावा. 19 चेंडू मध्ये 18 धावांचा खेळ. 4 खेळाडू लवकर बाद झाले होते, मात्र त्यानंतर संकेत आणि मंगेश हरिहर उभे राहिले. आपल्या संघासाठी त्यांनी खेळ सांभाळला. हे थांबले, दोघांनी 2 एंड सांभाळलेत. फॉल बॅक टू द बॉल. 4 रन चौकार. पुढे येऊन उभा राहिला. बॅटिंग टीमनं मात्र थोडस पकड या मॅच मध्ये आता आपली जास्त निर्माण केलेली आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 14 धावा. आमच्या सन्माननीय कैलासजी बडे सर सुद्धा या स्पर्धेच्या बरोबरी जॉईन होत आहेत. खास अहिल्यानगरवरून या स्पर्धेबरोबरीत ऑनलाईन पद्धतीने या सामन्याचा आनंद घेताना ते ऑनलाईन पद्धतीने अहिल्यानगरवरून जॉईन झालेले आहेत. दिवस रात्र असणार ही UKNPLचं आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून विशेष कौतुक. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. कैलासजी बडे सर एक मोठे आयोजक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे, प्रसिद्ध उद्योजक आहे, वैद्यकीय क्षेत्रातला मोठा अभ्यास आहे आणि आज ते या स्पर्धेच्या निमित्तानं ऑनलाईन पद्धतीने जॉईन होत आहेत. त्यांचंही स्वागत करतो आम्ही या स्पर्धेमध्ये. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 14 धावा. 18 चेंडू 14 धावांचा खेळ. निलेश कांचन बॉलिंग मार्क वरती आलेत टू फाइट द अनबिटेबल फोर्स. पहिला चेंडू टाकलाय निर्धाव. ज्याला लढायचं असतं त्याला तुटलेली तलवार सुद्धा चालते, पण ज्याला पळायचं असतं त्याला मजबूत ढाल सुद्धा ओझं वाटते. 17 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 14 धावा. ओहो, हा बॉल चुकीचा आहे. चुकीचा चेंडू, चुकीच्या चेंडूचा घेतलेला आहे खरपूस समाचार आणि या चेंडूवरती धावा 4.
आयोजक, संघ मालक आणि बरोबर कॅप्टन पुनीत बालन ग्रुप, सन्माननीय गणेश शेठ बेदरे. पंधरा चेंडू मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. 15 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. आता या खेळामध्ये सामना जिंकण्यासाठी हा डाव पुढे उभा राहिलेला आहे. जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे ती दोन्ही टीमला. 15 चेंडू 9. 15 चेंडू 9 ची मॅच. बॉल फटका फोसला. इनके डाउन दी बॉल. संकेत बाद. लोहगड लॉयर संघाचे संघ मालक सन्माननीय गणेश शेठ कामठे यांकडून पारितोषिकाची घोषणा होते. टीम सिंहगड लॉयन्स आपल्यासाठी जर 6 सामना तुम्ही इथून पुढे जर जिंकू शकला तर गणेश शेठ कामठे यांकडून तुमच्या टीमसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस. 5,000 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा झालेली आहे. 14 चेंडू मध्ये 9 जर सेव्ह केल्या तर तुम्हाला 5,000 रुपयांचं बक्षीस गणेश शेठ कामठे. अखिलेश कांचन. अखिलेश ऑन फायर. अखिलेश कांचन ने स्वैग दाखवलाय, रुतबा दाखवलाय. ये बंदा कडक है. इस मैदान में तू मेहमान बन के आया है, सल्तनत है तेरी, तू सुल्तान बन के आया कर. अखिलेश कांचन ने पहले चेंडूवरती मैदान में आके एक छक्के के साथ मैच का जीतने के लिए सिर्फ 3 रन की जरूरत है. मैच 13 चेंडू 3. 13 चेंडू 3. अखिलेश कांचन. गणेश शेठ बेदरेंना आवाज दिला अमितदादा साळुंकेंनी. ज्या टीमला आतापर्यंत कुणीच हरवलं नाही अशा टीमला आता समोर पराभवाच्या दिशेने ढकलून टाकलंय गणेश शेठ बेदरेंच्या टीमनं. 12 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 2 धावा. वेलकम नाना. 12 चेंडू 2. बाळासाहेबजी गडकरी कांचन. अखिलेश कांचनचे वडील आणि ज्यांनी मुलाच्या षटकारासाठी 1,000 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. 2 धावांची गरज. 11 चेंडू आणि 2 धावा. 11 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता खेळामध्ये. 63 धावा धावपलकीवरती आहेत. 11 चेंडू मध्ये 2. आकाश भटेवरा बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल 3 स्टंपच्या समोर अर्थात थोडा वाईड लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न. एक स्कोर इज लेवल. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे 1 धाव. आबासाहेबजी आमचे दशरथ चव्हाण. आबासाहेबजी चव्हाण या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही बघायला इथे उपस्थित होत आहेत. 1 धाव विजयासाठी राहिले. गणेश शेठ बेदरेंनी रील्स चालू केलेला आहे. त्यांचं शूट तुम्हाला उद्या बघायला मिळेलही. 1 धाव आणि कव्हरच्या डोक्यावरून ही मॅच संपवण्याचं काम. बॉल निघालाय सीमारेषेच्या पार आणि सामना जिंकला पुरंदर फायटरनं. मालकांवरती